शुभ सकाळ मित्रांनो, मी तुमचा लाडका रुपेश. सकाळचे वाजले आहेत 8 आणि आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज आहे गुढीपाडवा. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही चाललो आहोत बोरिवली वेस्टला गुढीचं सामान घ्यायला. तर चला. सो मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत बोरिवली स्टेशनला आणि हा आहे बोरिवली ईस्ट वेस्टचा ब्रिज. इकडूनच पुढे बाजूला मार्केट आहे. तर मित्रांनो, आम्ही आता पोचलो आहोत मार्केटमध्ये आणि या मार्केटमध्ये बघू शकता तुम्हाला नेहमी गर्दी पाहायला मिळेल, कारण इकडे फळे, फुले, भाज्या सगळं काही स्वस्त दरात मिळते. तर आम्ही आता चाललो आहोत फुल मार्केटमध्ये. तिकडे आम्ही आता एंटर करणार आहोत. तर आम्ही आता फुल मार्केटमध्ये एंटर केलेलं आहे. इथेच आम्ही सगळं गुढीसाठी लागणारं सामान घेणार आहोत आणि इकडे सगळे फुलं वगैरे भेटणार आहे. आज आम्हाला झालं आहे लेट, त्यामुळे या फुलांच्या किमती नक्कीच वाढलेल्या असणार आहेत. तर आम्ही आता इथे सध्या त्यांची किंमत काढणार आहोत, काय किमतीला आम्हाला इथे फुलं भेटणार आहेत. इकडे आल्यावर या काकांनी आम्हाला काहीतरीच महाग सांगितलेले आहे प्राईस, त्यामुळे आम्ही आता दुसऱ्या दुकानाकडे जाणार आहे. तिकडे जाऊन आम्ही फुलांची किंमत काढणार आहोत, काय फुलं आम्हाला कितीला मिळणार आहेत. तर आता तिकडे चाललो आहे आम्ही. तर आता आम्ही पोचलो दुसऱ्या शॉपवर आणि इकडेही आम्ही बघितलं तर आम्हाला खूप फुलांची किमती खूप महाग सांगितलेली आहे, त्यामुळे आम्ही आता इथेही काही घेत नाही. आता अजून आम्ही थोडे पुढे जाणार आहे. आणि शेवटी भरपूर फिरल्यानंतर आम्हाला एक दुकान भेटलेलं आहे. तिथे एकदमच कमी असे नाही सांगता येणार, पण घेण्याजोगे तरी आम्हाला फूल भेटलेले आहे. तर आम्ही आता ते सगळे फूल वगैरे सामान वगैरे आम्ही घेतो आहोत. आता पुढे आम्हाला फळांचीही गरज लागणार आहे, त्यामुळे गुढीसाठी लागतात 5 फळं, ती आम्ही आता पुढे घेणार आहोत. इकडे आलो आम्ही आता फळे घ्यायला. आता आम्ही फळे बघतोय, हा आमचा भाऊ बार्गेनिंग करतोय पण होत नाही काही. ते सगळेच फळे घेण्यासाठी थांबलो आहेत आम्ही. शेवटी आता सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी. आता जातो आहोत तर आम्हाला आता सध्या पोटापाण्याचंही बघावं लागतं, तर खूप भूक लागलेली आहे. तर आम्ही आता जाता जाता नाश्ता करणार आहोत. तर आमच्या इकडेच एक इडलीवाला आहे शुक्रवाडी डेपोच्या इथे, तर आम्ही तिथे आलो आहोत. तर आता इथे आम्ही नाश्ता करतो आणि मग आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी जाणार आहोत. आता गुढीची तयारी करायची आहे, कारण वाजले आहेत सकाळचे 8:30, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर निघावं लागेल इथे नाश्ता करून. सो आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून आता झाले आहोत रेडी. आता इथे गुढीची तयारी चालू आहे, सगळे तयारीला लागलेले आहेत.
आपण पाहू शकता कशी गुढीची तयारी होते, ती इथे कशी सजावट होते ते आपण बघू शकता या व्ह्यू. सो फायनली गुढी तयार करून झाले म्हणजे सजलेली आहे. तर आता आम्ही तिला उभी करत आहोत. आणि ह्या आहेत आमच्या वहिनी. या छान अशा गुढीभोवती सुंदर अशी रांगोळी काढत आहेत. आणि थोड्याच वेळात आता गुढीची पूजा होणार आहे. आणि गुढीच्या पूजेला सुरुवात झालेली आहे. आणि आमचा मित्र तेजस आताच नुकतं लग्न झालेलं आहे, त्यांना गुढीच्या पूजेचा मान दिला गेलेला आहे. गुढीची पूजा आता पूर्ण झालेली आहे. तसेच आता आमचे जुने रहिवासी बीडवाडकर काका आता गुढीसाठी गाराणे घालतील आमच्यासाठी. नवीन वर्षाची सुरुवात मराठी माणसाची आणि या मुलांनी सगळं साहित्य आज कित्येक वर्ष करताय. असंच त्यांना शुभ कार्यासाठी चांगला व्यवस्थित मन एकमेकांचं सगळ्यांचं एकत्र करून पुढील कार्यासाठी त्यांना चांगला उभे दे. आणि काय अडीअडचणी असतील ते दूर कर. कोणाचा काय कसलाही काय प्रश्न असला तरी ह्याप्रमाणे शुभ कार्य करून आनंदाने घेऊन महाराष्ट्राचा नवीन वर्षाचा मराठी माणसाचा कार्य आहे हे सगळं मान्य करून घे. काय आडेएड्या असतील तर तुझ्या पायाखाली घडते आणि सर्वांचा तू बुद्धी दे रे महाराजा.